हरिओम. अमृतानुभव. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय पहिला. शिवशक्ती समावेशन. ओवी क्रमांक 28. जिये प्राणेश्वरी वीण शिवीही शिवपण, थारो न शके ते आपण शिवे घडली. अर्थात शिवाला शक्तीशिवाय शिवपण नाही, तथापि शक्ती स्वतंत्र स्वयंभू नाही, ती शिवामधून घडली आहे. माऊलींना येथे सांगायचे आहे की शिवाला शक्तीशिवाय शिवपण नाही. हे जरी खरे असले तरी हेही लक्षात घ्यावे की शिव स्वयंभू आहे, शक्ती स्वयंभू नाही, ती शिवापासून निर्माण झालेली आहे. याचा अर्थ शिव शाश्वत आहे, अक्षय आहे, सत्य आहे. शक्ती शाश्वत नाही, ती मिथ्या भ्रामक आहे, नष्ट होणारी आहे, ती शिवात विलय होते. ती आपली आपण स्वयं नाही, ती पूर्णपणे शिवावर अवलंबून आहे. शिव नसेल तर शक्ती नसेल, तथापि शिव स्वयं आहे, तो सदा असणारा आहे. याचा अर्थ शक्तीमधून जे निर्माण होते त्याचा आपण जीवित राहण्यासाठी उपयोग करायचा आहे. त्याच्या कच्छपी लागायचे नाही, कारण ते भ्रामक मिथ्या आहे. यामुळे आपण शक्तीला दुसरे नाव माया असे दिले. शक्तीच्या आहारी जायचे नाही, तिचा देहधर्मापुरताच उपयोग करायचा आहे. त्यायोगे आपण शिवत्व प्राप्त करायचे आहे, मुक्त व्हायचे आहे. शिव या साध्यासाठी शक्ती साधन आहे. श्लोक क्रमांक 29. ऐश्वर्येसी ईश्वरा, जियेचे अंग संसारा, आपलाही उभारा आपणची जे. अर्थात शिवाच्या वैश्विक संसाराचे अंग असलेल्या शक्तीने संपूर्ण ऐश्वर्य निर्माण केले आणि स्वतःसह ती शिवाचे ऐश्वर्य म्हणून मिरवते. निदान हिंदुस्थानात तरी आपली संस्कृती अशी आहे की घरातील लक्ष्मी स्त्री ही सहज समर्पण करते. ती स्वतःला नगण्य मानते, आपले सर्वस्व अर्पण करते, संसारासाठी झिजते, सर्वासाठी खस्ता खाते, स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा त्याग करते, संसार उभा करते आणि याचे सर्व श्रेय ती पुरुषाला, पतीला देते. आणि आपण स्वतः पतीच्या सावलीत मागे मागे त्याची पत्नी म्हणून दुय्यम भूमिका घेऊन राहते. नेहमी पतीला पुढे करते, त्याला मान सन्मान देते आणि त्यातच स्वतःला सामावून घेते. पतीचा लौकिक हा तिचाच लौकिक मानून ती स्वतः कधीही पुढे पुढे करत नाही, पुढे येत नाही. हे सर्व अगदी मनापासून असते. तिची संसारावर, पतीवर निष्ठा असते. यापुढे स्वतःचे व्यक्तिमत्व तिच्यासाठी नगण्य असते. आपण पाहतो की चार चौघात गेल्यावर किंवा एखाद्या समारंभात स्त्री स्वतःची ओळख मी अमक्याची पत्नी अशी करून देते किंवा हे माझे पती अशी पतीची ओळख करून देते. स्त्रीला अहंकार, अभिमान, अहममान्यता नसते. पतीच्या संसाराच्या भरभराटीत ती स्वतःला पाहते, यात ती स्वतःला दूर ठेवते. या उलट अर्थातच पती स्वतःची ओळख नाव सांगून करून देतो आणि ही माझी पत्नी अशी स्त्रीची ओळख करून देतो. स्त्री वस्त्रे नेसून सजते, दागिने घालून नटते आणि तिने असे कितीही दागदागिने घातलेले असले तरी मंगळसूत्र घालायला किंवा कुंकू लावायला आणि ते अतीव पावित्र्याने व्यवस्थित मिरवायला विसरत नाही, लाजत नाही.
ती समारंभात अमक्याची पत्नी म्हणूनच मिरविते. माऊली सांगतात की शक्ती ही शिवाच्या वैश्विक संसाराचे अंग आहे. ती शिवाचे अर्धांग आहे. ती त्याची पत्नी आहे. ती शिवापासून ऊर्जा घेऊन विश्व आणि त्यावरील तमाम वस्तुजगत निर्मित करते. वैश्विक ऐश्वर्य म्हणजे या सृष्टीत जे जे विविध वैचित्र्याने नटलेले दिसते ते सर्व. गीतेने याची 10व्या अध्यायात विभूती या नावाने प्रदीर्घ यादी दिलेली आहे. अशा प्रकारे ती वैश्विक संसार उभा करते. वास्तवात हे सर्व तिचे ऐश्वर्य असते. ते तिच्या अंगावर ल्यालेले असते, परिधान केलेले असते. तरीही ती हे सर्व ऐश्वर्य स्वतःसह शिवाचे ऐश्वर्य म्हणून मिरविते. ही सर्व शिवाची लीला म्हणून ओळखली जाते. अशा प्रकारे शक्ती ही स्वतः निर्मिती करत असूनही सदा शिवाच्या छायाछत्राखाली, त्याच्या अधिपत्याखाली मिरवत असते. ती स्वतःकडे दुय्यम भूमिका घेते. यामुळे प्रलय झाला तर ती सहजच शिवात विलीन होते. सतत लक्षात घ्यायचे आहे की शक्ती, माया, भौतिक वस्तुजगत देहधर्मापुरते साधन आहे. आपले साध्य शिव आहे. आत्मानुभूती, साक्षात्कार, मुक्ती हे ध्येय आहे. ओवी क्रमांक 30. पतीचेनी अरूपपणे, लाजोनी अंगाचे मिरविणे, केले जगा एवढे लेणे नामरूपाचे. अर्थात पती अरूप आहे. यामुळे लज्जित झालेल्या शक्तीने जगा एवढे लेणे निर्माण करून ते पतीच्या नावाने मिरवून पतीला नामरूप मिळवून दिले. स्त्रीला आपला पती मागे मागे राहिलेला सहन होत नाही. तिला आपल्या पतीने पराक्रम गाजविलेला पाहायला, ऐकायला फार आवडते. पराक्रम याचा अर्थ फक्त ताकदीचे, शक्तीचे शौर्य असे नसून आध्यात्मिक, बौद्धिक, साहित्यिक, कलात्मक वगैरेही अनेक पराक्रम आहेत. तिला पतीची भरभराट पाहायला आवडते. त्यातच तिचे खरे समाधान असते. त्यासाठी ती पतीला पूर्णपणे साथ देते. प्रसंगी ती स्वतः दूर सावलीत राहते, परंतु पतीला प्रकाशात आणते. स्त्रीला पुरुषाची छाया म्हणूनच राहण्यात आनंद असतो. येथे शक्तीने नेमके हेच केले आहे. शक्तीचा पती शिव हा अरूप, अदृश्य, अव्यक्त, निराकार आहे. त्याची ब्रह्मांडा एवढी ताकद आहे, परंतु हे कोणालाही माहीत नाही, कारण हे जाणायला येथे कोणीच नव्हते. जेव्हा शिवाने स्वतःमधून शक्तीला निर्माण केले आणि तिला स्वतः इतकीच ताकद दिली, तिला सत्ताधीश केले, तेव्हा तिने ब्रह्मांडात विश्व निर्मिती केली. तिने येथे अनेक विश्वे निर्माण केली. त्यावर तिने अनेकविध चल अचल, सजीव निर्जीव असे महाआकर्षक, विलोभनीय असे वस्तुजगत निर्माण केले. अशा प्रकारे शक्तीने ब्रह्मांडात अतिशय सुंदर असे विश्वरूप लेणे निर्माण करून आपल्या पतीला नामरूप केले, रूपवान केले, दृश्य केले, व्यक्त केले, नटविले, सजविले. येथे सर्वजण परमात्म्याची, शिवाची सृष्टी, परमात्म्याचे, शिवाचे विश्व, परमात्म्याचे, शिवाचे जग असेच म्हणतात. येथे कोणीही असे म्हणत नाही की हे सृष्टी, विश्व, जग मायेचे, शक्तीचे आहे. नातवाला एखादे खेळणे किंवा खाऊ आणला की आजी नातवाला सांगते, हे बघ आजोबांनी तुला काय आणले आहे ते. वास्तवात खेळणे किंवा खाऊ आजीच आठवणीने घेते, तरीही ती त्याचे श्रेय स्वतः घेत नाही. याचप्रमाणे येथे माऊली सांगतात की शक्ती शिव ऊर्जेने विश्वरूप लेणे निर्माण करते आणि त्यायोगे शिवाला दृश्य करते, व्यक्त करते, नटविते, सजविते. आपण नेमके हेच करायचे आहे. शक्तीचा उपयोग करून उपभोग घेऊन नव्हे,
शिव आत्मा साध्य करायचा आहे. भौतिक वैभव वस्तुजगत प्रसिद्धी प्रतिष्ठा भ्रामक आहेत, त्याने मिरवायचे नाही. आत्मानुभूती प्राप्त करायची आहे. त्यायोगे योगी संन्यासी मुक्तात्मा म्हणून जगायचे आहे. तीच आपली सत्य ओळख आहे. हरिओम.